उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीत जाहीर सभा घेतली। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला। ठाकरेंच्या प्रत्येक आरोपांना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले। भाजप जिथे जिथे जातं तिथे रामाच्या नावावर मतं मागत असल्याची टीका ठाकरेंनी केली। यावर प्रत्युत्तर देताना आम्ही राम केल्याचा एवढा राग ठाकरे गटाला का आहे? भारतात राम करायचं नाही तर काय पाकिस्तानात जाऊन करायचं का, असा सवाल फडणवीसांनी केलाय। का तुम्हाला औरसा आठवली मला कळत नाही, पण विनाशकाले विपरीत बुद्धी, विनाशच होणार असेल तर विपरीत बुद्धी होणारच। आणि म्हणूनच कदाचित हा एक नियतीचा संकेत किंवा देवाचे आशीर्वाद आहेत की त्यांनी शिवसेनेला त्यांच्यापासून बाजूला केली, की त्यांचा विनाश होतोय, तुम्ही नका राहू त्यांच्यासोबत, जाऊ दे त्यांना, बुडतायत बुडू द्या। माझा उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा, एक सिंगल। जीवनामध्ये कधी विकासाचं कुठलंच कार्य केलं नाही। 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, एक विकासाचं कार्य करू शकले नाहीत। त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाळ करून थुकण्यासारखं आहे। जिथे जात आहेत तिकडे राम करतायत। मला विचारलं काही पत्रकारांनी की तुमच्यावरती जय भवानी बोलायला बंदी घातली, पण ते तर म्हणतात की रामाचा प्रचार करतायत। म्हटलं ते प्रचार नाही करत, मराठीमध्ये एक ते मागे पिक्चर आलं होतं, त्याच्यामधलं एक गाणं आहे, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम घ्यावा, असं सगळीकडे फिरतायत। राम चाललो बरं राम असं मोदी आणि शहा फिरतायत। आम्ही राम केल्याचा एवढा राग शिवसेनेला काय? भारतामध्ये राम करायचं नाही तर काय पाकिस्तानात जाऊन राम करायचं? आम्ही राम करणारच। त्यांनी जरी टिपू सुलतानचे नारे लावणं सुरू केलं असेल तरी देखील आम्ही मात्र रामच नारे लावू।